अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या या मराठी यूट्यूब चॅनेलवर. स्वामी महाराजांच्या कृपेने आजचा दिवस शुभ जावो ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला चालू करते. तर उद्या बुधवारी आहे कामिका एकादशी. कामिका एकादशीला आषाढी एकादशी एवढेच महत्त्व आहे, म्हणूनच हिला पवित्र एकादशी ही म्हटले जाते. जर आपल्या हातून नकळतपणे कोणते पाप झाले असेल तर पाप नष्ट करण्याचे शक्ती या कामिका एकादशीमध्ये आहे. म्हणूनच आषाढी एकादशी एवढेच महत्त्व या कामिका एकादशीला आहे. तर आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षात कामिका एकादशी ही येत असते. कामिका एकादशी ही भगवान विष्णूंना समर्पित आहे. या दिवशी आपण मनोभावे किंवा विधिवतपणे जर भगवान विष्णूंची पूजा केली तर कामिका एकादशीचे सर्व फल आपल्याला मिळते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कामिका एकादशीच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यात ही एक वस्तू टाकून अंघोळ केल्याने आपल्या मनातील कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होणार आहेत. सर्व अडचणी, दुःख, दारिद्र्य, गरिबी, दरिद्री संपणार आहे आणि सुख समृद्धी आपल्या येणार आहे. त्यासाठी हा आपल्याला उपाय करायचा आहे आणि हा उपाय मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. जेव्हा केव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमच्याकडून एकही व्हिडिओ मिस होणार नाही. तर पहा, बुधवारी कामिका एकादशी आहे. तर कामिका एकादशी दिवशी स्नानाला आणि दानाला खूप महत्त्व आहे. तर या दिवशी कामिका एकादशीच्या दिवशी सर्वजण किंवा पवित्र नदीवर स्नान करण्यासाठी जातात. तर कामिका एकादशीच्या दिवशी प्रत्येकाला पवित्र नदीवर स्नान करणे शक्य नाही. तर या दिवशी आपल्याला अंघोळीच्या पाण्यात अशा काही वस्तू टाकायच्या आहेत. त्या वस्तू टाकल्याने जर आपण अंघोळ केली तर आपल्याला पवित्र नदीवर स्नान केल्याचे पुण्य मिळणार आहे व आपली पापे आहेत ती पापे धुतली जाणार आहेत. तर पहा, आपल्याला कामिका एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचे आहे. उठल्यानंतर आपल्याला अंघोळीला पाणी काढायचं आहे. अंघोळीला पाणी काढल्यानंतर आपल्याला त्या अंघोळीच्या पाण्यामध्ये 1 चमचाभर किंवा 1-2 थेंब आपल्याला गंगाजल टाकायचं आहे. आता हे जे गंगाजल तुमच्याकडे असेल, जर तुम्हाला हे गंगाजल हवे असेल तर तुम्ही तुमच्या आसपास जिथे पूजेचे साहित्य मिळते त्या दुकानातून ही गंगाजल आणू शकता. हे असं पवित्र गंगाजल आपण ज्यावेळी काही सण असतात किंवा काही तिथी असतात त्यावेळेला पाण्यात टाकून अंघोळ केल्याने आपल्याला गंगा स्नान केल्याचे पुण्य मिळते. त्यानंतर बघा, भगवान विष्णूंना काळे तीळ हे खूप प्रिय आहेत. म्हणून या दिवशी चिमूटभर आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकायचे आहे. त्याचबरोबर आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर खडे मीठही टाकायचे आहे. तर खडे मीठ म्हणजेच लक्ष्मीचं प्रतीक मानले जाते. ज्या घरात खडे मीठ किंवा मीठ असते तिथे लक्ष्मी ही असतेच असे मानले जाते. म्हणून आपल्याला अंघोळीच्या पाण्यात चिमूटभर मीठ टाकायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला आपल्या आदल्या दिवशीच आपण एक तुळशीची पाने तोडून ठेवणार आहोत. त्यातील एक तुळशीचं पान हे या पाण्यात टाकायचं आहे आणि आपल्याला अंघोळ करायचे. अंघोळ करत असताना आपण ओम गंगात्रय नमः किंवा ओम गंगे गंगे असे म्हणत आपल्याला हे स्नान करायचे आहे. आता एकादशीच्या दिवशी जे आपण स्नान करणार आहे तर एकादशीच्या दिवशी केस धुवायचे नाही. त्यामुळे आपल्याला केसावरून पाणी घ्यायचे नाही. तर या दिवशी आपल्याला अंघोळ ही नियमाप्रमाणेच करायची आहे. म्हणजे काही जण
अंघोळ करण्याचेही नियम किंवा शास्त्रीय पद्धत आहे, त्याच पद्धतीने आपल्याला अंघोळ करायची. तर पहा, काही लोक हे गुडघ्यावर किंवा डोक्यावर एकदम पाणी ओतून घेऊन अंघोळ करतात. तर तसं न करताना आपल्याला प्रथम आपल्या उजव्या खांद्यावर 2 तांबी, त्यानंतर डाव्या खांद्यावर 2 टप्पी असे पाणी ओतूनच नंतर आपल्याला अंघोळ करायची आहे. अंघोळ केल्यानंतर आपल्याला स्वच्छ शुभ्र कपडे घालायचे आहे, कारण कामिका एकादशी ही स्वच्छता ही खूप महत्त्वाची असते. म्हणून आपण या दिवशी स्वच्छ कपडे घालून भगवान विष्णूंची पूजा करायची आहे. भगवान विष्णूंना या दिवशी पंचामृताने स्नान घालायचे आहे किंवा अभिषेक करायचा आहे. त्यानंतर शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे. दिवा लावल्यानंतर भगवान विष्णूंना प्रिय असणारे तुळशी पत्र अर्पण करायचं आहे आणि आपल्या घरात जे काही असेल त्याचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे. आणि या दिवशी आपल्याला विष्णू सहस्त्रनामांचं एक पठण करायचं आहे किंवा कनकधारा स्तोत्राचं पठण करायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही या दिवशी विष्णूंची जी नियमावली आहे विष्णूंची 108 नावांचा जप करायचा आहे. हेही तुम्हाला जर या दिवशी नाही जमलं तर तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर तुळशीला धूपदीप दाखवायचा आहे आणि तुळशीला 7 प्रदक्षिणा करून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. तर पहा, कामिका एकादशी दिवशी तुळशीलाही खूप महत्त्व आहे. तुळशी हे लक्ष्मीचं प्रतीक आहे आणि जिथे लक्ष्मी असते किंवा जिथे भगवान विष्णू असतात तिथे माता लक्ष्मी ही आपोआप येत असते. म्हणून कामिका एकादशीच्या दिवशी विष्णूंच्या पूजेबरोबरच आपल्याला तुळशीचीही पूजा करणे गरजेचं आहे. अशा प्रकारे आपल्याला बुधवारच्या दिवशी कामिका एकादशीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला गंगाजल, काळे तीळ, खडे मीठ आणि तुळशीपत्र टाकून आंघोळ करायची आहे. तुमच्या कठीणातील कठीण ज्या इच्छा असतील त्या इच्छा या आंघोळीच्या पाण्याने पूर्ण होणार आहेत. आयुष्यात असणारी सर्व संकटे दूर होणार आहेत व 7 पिढ्यांचे दारिद्र्य तुमचे नष्ट होणार आहे. आणि अशा प्रकारे जर तुम्ही अंघोळ केली तर तुमच्या घरात माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा कायम वास राहणार आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेललाही सबस्क्राईब करा. छोटीशी माहिती होती जी मला तुमच्याशी शेअर करायची होती. माहिती आवडली असेल चॅनेलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.